सदभावासाठी या ठिकाणी देणगी दिलेली आहे श्री महादेवप्पा लिंगयप्पा स्वामी या सद्भक्ताकडून या मंदिर उभारणीसाठी मागे पायाभरणीसाठी 50,000 रुपये दिलेले होते आणि आज 61,000 रुपये या ठिकाणी ते देत आहेत। टोटल या ठिकाणी त्यांनी 1,11,000 रुपये या महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी दिलेला आहे। तरी या महादेव मंदिर ट्रस्टीच्या वतीनं समाज बांधवाच्या वतीनं व पूर्ण आळवई ग्रामच्या वतीनं श्री महादेवप्पा लिंगयप्पा स्वामी तसेच त्यांचे सुपुत्र आळवई ग्रामपंचायतचे सदस्य श्रीमान दत्तात्रय महादेव स्वामी यांचं सर्व गावच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या महादेव मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष श्रीमान माधव चंदाप्पा गंगे यांना विनंती करतो की महादेवप्पा स्वामी आणि त्यांच्या सहपत्नी सौभाग्यवती शोभाताई स्वामी यांचं Oh,
काळी गंगेच्या स्नानाच्या ठिकाणी येणार आहे, काय हरकत नाही. नामदेव स्नान केला, गंध वगैरे लावण्याकरता हातावर एक गंध उघडीत होता. तितक्यामध्ये एक भुंगा आला, भुंगा भुई 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 करी, आणि त्या तिथं हातावर गंध काढलेला, त्या गंधामध्ये त्यानं उडी मारली. गचकुने असं त्या भुंग्याला धरलं, फेकून देणार. ते जाऊन भिंताळाला आपटल्या बरोबर गेलं उडून. दिवसभर वाट बघत बसला नामदेव तिथे, पण देव काय आलाच नाही. दुपारी घरला एकदम देवाला असंच म्हणलं की येतो म्हणून कालच नाही. देवाला सांगितलं आलतो, पण तू मला फेकून मारलास म्हणलं. उद्या या मला, उद्या वेळ की तुम्हाला. दुसऱ्या दिवशी घिजड्याचं रूप घेतलं, घिजड्याचं, आणि घिजड्याचं रूप घेऊन एक मोठं भगोन ठेवलं, पातेलं ठेवलं, आणि त्या पातेल्यामध्ये नाना प्रकारचे त्याची जे काही वस्तू असतात ती शिजवायला ठेवल्या. तितक्यात नामदेव तिथं आला. इकडे इकडे म्हणजे तू दांडगा दिसला नाही. ते सगळं बघितलं आणि नामदेव गेला पळून. म्हणजे मला सांगायचं, नामदेवाला देवाचं रूप कळलं नाही. देवाने सांगितलं जोपर्यंत तू गुरु करून घेत नाहीस, गुरुची कृपा होत नाही, तोपर्यंत तुला ज्ञान होत नाही. नामदेव औंढा नागनाथ त्या ठिकाणी गुरु करून घेण्याकरता तिथं आला. तिथं आल्याच्या नंतर एक सद्गुरु वृद्ध वय झालेलं होतं आणि त्याचा पाय महादेवाच्या पिंडीवर होता. म्हणलाय असला कसला महाराज म्हणलाय नामदेव, आपला पाय पिंडीवर ठेवून झोपला. म्हणलाय हो पा, काय कळतं की नाही तुम्हाला? काय झालं बापू? महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपते. तर त्या महाराजांनी सांगितलं, म्हातारे वृद्ध माणसाने सांगितलं, बापू माझे हात पाय हलना गेले, उचलना गेले, माझं मला सुधारना गेले, माझा पाय कुठं आहे की काय नाही की, असं कर बोलले. ते उचल आणि बाजूला ठेव. नामदेवाला राग आला त्याचा. गचकुने असा पाय धरला, बर्र फिरविले, असं खाली टेकवल्याबरोबर दुसरी पिंड तयार झाली. असं जिकडे तिकडे जसं फिरविलं, पाय तिथं ठेवलं, तिथं पिंड तयार होऊ लागली. त्याच्या ध्यानात आलं आता दुसरीकडे कुठं पाय ठेवण्यापेक्षा आपल्या हृदयावर पाय ठेवला आणि त्याला ज्ञान झालं. कारण परमेश्वर कसा आहे याची जाणीव झाली. अलीकडे भांडणं चालू आहेत आमची, तुमचे आमचे सगळ्याची, देवाच्या नाव देवाबद्दल. पण देवाचं स्वरूप ज्यावेळेस कळतं त्यावेळेस भांडण शिल्लक राहत नाही. ते कळलं त्याला की परमात्मा कुठं आहे. शंकर जडी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षीला, शंकरची शंकर. परमात्मा सर्वव्याप्त आहे, चराचरात आहे. कसं आहे सांगत असताना मौलीनं परमसंग्रहाचं उदाहरण सांगितलेलं आहे. काष्टी देवी अग्नी असे, की घरत क्षीरा माझी वसे, देवी वस्तू सर्व देही दिसे, ज्ञानी असते तिळा माझी तेल, की पुष्पी असे परिमळ, देवी वस्तू कळा सकळ, व्याप्त असे साकारी. तशा पद्धतीनं लाकडात अग्नी आहे, दुधामध्ये तूप आहे, फुलामध्ये सुगंध आहे, तिळामध्ये तेल आहे. तसं विश्वामध्ये परमात्मा व्याप्त आहे. याची जाणीव झाल्याच्या नंतर पुन्हा वापस नामदेव आला. स्नान करून पूजा करून पोळ्या देवाला करून पोळ्या, तुपाची वाटी पोळ्या हे जेवायला बसल्याबरोबर एक कुत्र आलं आणि त्या कुत्र्यानं ते पोळी घेत तोंडात धरलं, पोळ्या लागल्या. तर नामदेवानं हातामध्ये ती तुपाची वाटी घेतला, सांगितलं अय देवा, नुसता कोरडा कसा खातोस मला पोळ्या. म्हणजे तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागला. म्हणजे त्या कुत्र्यात असलेला देव नामदेवाला
होतं की महाराज सारखं अहमदपूरच्या आप्पा संघ राहतात, वेळ मिळते का नाही, पण ते म्हणले की तुम्ही मला बोलिलं तर मी बिलकुल वेळ येईल. त्याबद्दल आम्ही आलोय गावातर्फे आणि महादेव मंडळ प्रयत्नतर्फे महाराजाचं मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी माननीय बिदर जिल्ह्याचे खासदार भगवानराव खोपा यांनी या महादेव मंदिरासाठी 5 लाख रुपयाची देणगी दिलेल्या होते, ते परिपूर्ण पोहोचलेले आहे. त्याचबरोबर आपले सर्वांचे आवडते नेते कर्नाटक राज्याचे माजी मंत्री, आता कर्नाटक राज्याचे काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष माननीय विश्वजी खंद्रे साहेब यांनी आपल्या या महादेव मंदिरासाठी 3 लाख रुपये नगद दिले आहेत आणि 5 लाख रुपयाचं त्यांनी घोषणा केलेली आहे. ते सुद्धा येऊन पोहोचतील अशी मी आशा करतो. आणि त्यांना सुद्धा इथून त्यांचे भाचे येणार होते, काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. त्यासाठी आम्ही सर्वजण गावातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत असं मंडळातर्फे मी सांगू इच्छितो.